सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 27 जून 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याला सज्ज व्हावे. पृथ्वीराज चव्हाण. काँग्रेस कमिटी येथे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात. देशात लोकशाही संस्थांवर दबाव निर्माण केला जात असून निवडणूक प्रक्रियेलाही बाधा पोहोचवली जात आहे. यासाठी लोकशाही, संविधान आणि सर्व धर्म स्वभाव टिकवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. नामदेवराव पाटील म्हणाले, काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून तळागाळातील कार्यकर्त्यांचा सन्मान केला आहे. सातारा पुरोगामी विचारांचा जिल्हा असून यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई यांच्यासारख्या नेत्यांनी या पदाची परंपरा निर्माण केली आहे. सत्ता नसतानाही पक्ष संघटना मजबूत करून सामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला जाईल. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या राजकारणाला उत्तर देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. ग्रामीण अर्थव्यवस्थेची अडचण आणि मार्ग या विषयावर अर्थतज्ञ प्राचार्य डॉक्टर नीरज हातेकर यांचे रविवारी साताऱ्यात व्याख्यान. सुजन अभ्यास गटाच्या वतीने आयोजित पुष्प 12वे व्याख्यानमालेअंतर्गत ज्येष्ठ अर्थतज्ञ प्राचार्य डॉक्टर नीरज हातेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेची अडचण आणि मार्ग या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेसमोरील सध्याची आव्हाने, शाश्वत शेती, शेतीपूरक उद्योग, आर्थिकदृष्ट्या सक्षम गावांची उभारणी आणि समृद्ध ग्रामीण भारताच्या संकल्पनेवर या व्याख्यानात सविस्तर चर्चा होणार आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक 28 जून रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत कर्मवीर सभागृह, वायसी कॉलेज, सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे. पत्रकारांना दिलेल्या धमकी प्रकरणी खासदार संजय पाटील यांच्या विरोधात साताऱ्यातील पत्रकारांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन. गुन्हा दाखल करण्याची मागणी. पत्रकारांविरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य करून धमकी दिल्याच्या आरोपावरून शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात साताऱ्यातील पत्रकारांनी शुक्रवारी तीव्र संताप व्यक्त केला. सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची भेट घेऊन खासदार पाटील यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पत्रकारांनी त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवला. पत्रकारांवरील वाढते हल्ले, धमक्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य होणारे आघात ही लोकशाहीसाठी गंभीर बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. रिपाईचे वीज वितरण कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलनाचा इशारा. वीज जोडणी टेंडर प्रक्रियेतील भ्रष्टाचारात चौकशीची केली मागणी. सातारा महावितरण विभागामध्ये वीज जोडणी प्रक्रियेत प्रचंड भ्रष्टाचार असून दलालांनी पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे दादासाहेब ओवळ, जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे यांनी केली. महावितरणच्या कारभाराचा पंचनामा करताना दादासाहेब ओवळ म्हणाले, महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या 3 वर्षाचा कालावधी पूर्ण होऊन बदली होत नाहीत. शासनाच्या एनसीसी फंडातून कामे होत असताना कार्यकारी अभियंता मंजुरीसाठी अंदाजपत्रकाच्या 50% रक्कम मागितली जाते व नकार दिल्यास निविदेला मंजुरी दिली जात नाही. मर्जीतल्या ठेकेदारांनाच टेंडर दिली जाते. लोकप्रतिनिधींचे नाव सांगून कर्मचाऱ्यांना चुकीचे काम करण्यास सातारा शहरात ढोल ताशांच्या गजरात समता दिंडी उत्साहात. राजेश छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शुक्रवारी सातारा शहरातून सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात भव्य समता दिंडी काढण्यात आली. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी या दिंडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. दिंडीची सुरुवातीला छत्रपती शिवाजी प्रतापसिंह हायस्कूल येथे उपस्थित मान्यवरांनी राजेश छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर समता दिंडीला उत्साहात सुरुवात झाली. या दिंडीमध्ये सातारा शहरातील विविध विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी अत्यंत उत्कृष्ट संचलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रक्तघटक विलगीकरण केंद्राचे जिल्हा रुग्णालयात 30 जूनला लोकार्पण. क्रांतिसिंह नाना पाटील सातारा जिल्हा रुग्णालयात रोटली इंटरनॅशनल फाउंडेशन आणि बहामाज मधील रोटली क्लब ऑफ ईस्ट नाऊसू यांच्या सहकार्याने सुमारे 50 लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राचे लोकार्पण 30 जून रोजी दुपारी 3 वाजता जिल्हा रुग्णालयात होणार आहे. अत्याधुनिक यंत्रामुळे संपूर्ण रक्तापासून विविध रक्तघटक वेगळे करून अपघातग्रस्त, गंभीर आजार रुग्ण, माता, बालक तसेच शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेले रक्तघटक वेळेत आणि दर्जेदार स्वरूपात उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला मोठी बळकटी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. या उपक्रमाची माहिती सातारा कॅम्पचे अध्यक्ष निधिमान निकम आणि वैशाली निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सातारा जिलेटिन साठा प्रकरण, राजस्थानच्या संशयिताला पोलीस कोठडी. सातारा शहरालगत मोठ्या प्रमाणात जिलेटिनच्या कांड्या, अमोनियम नायट्राइड आणि डिटोनेटचा साठा आढळून आल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एका संशयित अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील इतर साधनांचा शोध सुरू असून तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला संशयित शिवराज बलदेव चौधरी वय 50 हा मूळ राजस्थानवर बिरोडा येथे असून सध्या सातारा तालुक्यात खिंडवाडी येथे वास्तव्यास आहे. प्राथमिक चौकशीत संशयिताने मागणीनुसार जिलेटिनची विक्री करत असल्याची कबूल दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या साठ्याचा वापर नेमका कोणासाठी आणि कोणत्या उद्देशाने केला जाणार होता याचा तपास सुरू असून फरार साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहे. शिवतरमध्ये दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण. 2 ते 3 दिवसात 300 ते 350 जण बाधित. शिवतर तालुका सातारा येथे नळाला दूषित पाणी पुरवठा झाल्यामुळे अतिसाराची लागण झाली आहे. 2 ते 3 दिवसांमध्ये शिवतरमध्ये 300 ते 350 रुग्ण सापडले आहेत.
ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने तातडीने पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यासाठी दिले असून गावांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे लावण्यात आली आहे. शिवतरमध्ये दूषित पाणी पुरवठा झाला असून गावांमध्ये अतिसार लागण झाली आहे. अनेकांना उलट्या, जुलाब, ताप व अंग दुखणे यासारखे त्रास होत आहेत. रुग्णांची तपासणी करून आरोग्याकडून औषधोपचार करण्यात आले आहेत. गरजू रुग्णांना वडोद येथील प्राथमिक केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भर रस्त्यात मंगळसूत्र हिसकावले, 24 तासात पती पत्नी गजाआड. कराड शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 4 जबरी चोरीची गुन्हेही उघड. कराड बसस्थानक परिसरात भरवस्त्यात एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पसार झालेल्या पती पत्नीला अवघ्या 24 तासात अटक करण्यात कराड शहर पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना जेरबंद करत पोलिसांनी सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत केले. विशेष म्हणजे चौकशीमध्ये ह्या दोघांनी कराड शहर येथील आणखी 4 जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. श्रावण राजेश कांबळे वय 33 व पूनम श्रावण कांबळे वय 27 राहणार कराड या पती पत्नीला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर 23 जून रोजी त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या सांगण्यावरून चोरीस गेलेले मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. धडकेत कंसेवाडी तालुका खटाव येथील युवक ठार. खटाव तालुक्यातील कात्रडगाव इनकुल रस्त्यावर दुचाकीस्वारास एसटी बसने धडक दिल्याने युवक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. महेश बाबासुमदने वय 35 राहणार कंसेवाडी तालुका खटाव असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी तुळशीराम दादोसोरन सिंग राहणार वडूज या एसटी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक तुळशीराम रणसिंग याने त्याच्या ताब्यातील एसटी भरधाव वेगात चालवून मदने याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत मदने ठार झाला. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.